आज जो काही संध्याकाळी प्रकार झाला त्याबद्दल आम्ही आणि माझे कार्यकर्ते शिवसेनेचे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. तदनंतर BJPचे कार्यकर्ते सुद्धा आलेत. त्यानंतर काही वेळ आमचं बोलणं झालं तर मी असा निर्णय घेतला की सावंतवाडी शांत शहर आहे, त्या शहराला कुठचंही गालबोट लागता मी एक सावंतवाडी नागरिक म्हणून माझी जबाबदारी. त्याच्यामुळे मी सांगितलं की मी पहिली काय क्रॉस कंप्लीट करणार नाही, त्यांना करू दे. त्यांनी केलं तर आम्ही करू. घटना काय घडली होती, नेमकं काय घडलं होतं? घटना अशी घडली की एक स्कॉर्पिओ होती ना गाडीची, स्कॉर्पिओ गाडी जे बूथ बसलं होतं शिंदे सेनेचं त्या दिशेने अंगावर आली. त्यामुळे त्याला आम्ही थांबवलं तिथं आणि त्यानंतर सगळे कार्यकर्ते चिडले. त्याला कोणी मारहाण गेली नाही, काय केलं नाही, काय केलं नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आले तर विचार केला की सावंतवाडी चांगलं शहर म्हणून ओळखलं जातं, सुंदर शहर, चांगलं शहर, शांत शहर ते ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणून मग ठरवलं की आज इलेक्शन संपलं, विषय संपला, त्यानंतर जर त्यांनी काय केलं तर आम्ही बघू. घटना घडली ही चुकीची आहे, कोणी मान्य करतो. पण तरीसुद्धा जर आम्ही NC केली, क्रॉस कंप्लेंट केली, ते क्रॉस कंप्लेंट करणं ह्याच्यातनं होणार काय नाही. फक्त सावंतवाडीची शांतता बिघडणे. एक सुजाण नागरिक म्हणून मला ते नको आहे. तशी मी त्यांना समज त्यांच्या ज्येष्ठ जे नेते आलेत त्यांना तशी मी समज दिलेली आहे. भाजपचे पदाधिकारी होते, पोलीस होते, मी चर्चा केली, असा मी विषय ठेवला आहे आणि त्यांनी ठेवला माझ्याकडे. पण आता त्या आतमध्ये आहेत, मी बाहेर आलो, मला आणि कामं आहेत, त्यांनी केली तर मी निश्चित करेन. जुन्या वादात वगैरे काही नाही आहे. तो ड्रायव्हर होता तो UPतला होता, तो ड्रिंकमध्ये होता, त्याला आता पोलीस तपासतील. त्याने केली तर आम्ही NC करू, नाही तर मी त्याला तोंडी सावंतवाडी समज दिलेली. पोलीस बघतील ना, कोणी धमकी दिली पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. पोलीस स्टेशनमध्ये दिली ना, पोलिसांची जबाबदारी आहे कारवाई काय करायची. संजू परब कारवाई करणार नाही, काय बोलत नाही. तुम्ही वाटतं कधी राडे बघितले नाही, त्याला राडा म्हणतात, त्याला भाताभाजी बोलतात. राडे कसे असतात तुम्ही बघितलं नाही वाटतं कसं कसं. हे राडे नाही, भाताभाजी. सावंतवाडीमध्ये दिलाय आम्ही अर्ज करू, उद्या वकिलांशी बोलून कशा पद्धतीने करायचं तो त्या पद्धतीत देऊ. कोर्टाचा जो निकाल दिला, कोर्टाच्या विरोधात मी काय बोलू शकत नाही. हे बघा, तो एवढा मोठा मी नेता नाहीये, वर ठरवणारे आहेत. पैसे